सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डॉक्युमेंटची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे, जे डॉक्युमेंट्स तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये रिक्वायर्ड असणार आहेत. आणि जर ह्या डॉक्युमेंट्सपैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं ॲडमिशन मे बी कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. मला लास्ट 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मागचे 3 वर्ष मी यूट्यूबला व्हिडिओ बनवतो आहे, CETच्या ॲस्पिरंट्सला गाईड करतो आहे, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी त्यांना गाईड करतो आहे. आणि मला माहिती आहे, मी अशी बरीच मुलं बघितली आहेत ज्यांच्याकडे काय डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं. आणि ती बरीच मुलं आहेत जे रडतात नंतर त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हतं, नंतर त्यांना रिअलाईज होतं की हे आपल्या डॉक्युमेंट्स आधीच काढून ठेवायला पाहिजे होतं. तर असे ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्याने तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्तापासूनच काढून ठेवायचे आहेत. तर त्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या इकडे मी तुम्हाला सेक्शन वाईज डॉक्युमेंट सांगणार आहे. सेक्शन वाईज डॉक्युमेंट म्हणजे सेक्शन नंबर 1 मध्ये असे डॉक्युमेंट असतील जे सगळ्या कॅटेगरीजला रिक्वायर्ड असणार आहेत. म्हणजे ओपन असू दे, OBC असू दे, परत SBC, SC ST, NT, VJ असे कितीतरी कॅटेगरीज असतील, कुठल्याही कॅटेगरीज असतील तर त्या सगळ्या कॅटेगरीजल्या मुलांना हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत. सेक्शन 2 मध्ये फक्त रिझर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स, म्हणजे जे पण मुलं कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या मुलांना कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतील. आणि सेक्शन 3 मध्ये जेव्हा तुमची सीट अलॉटमेंट होते, सीट अलॉटमेंट नंतर कुठले डॉक्युमेंट्स तुमचे रिक्वायर्ड असणार आहे तर त्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट्स असणार आहेत. तर हे असे मी तुम्हाला 3 सेक्शन सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया सेक्शन नंबर 1, म्हणजे असे डॉक्युमेंट्स जे सगळ्या कॅटेगरीजला रिक्वायर्ड असणार आहेत फॉर एव्हरीवन. म्हणजे ओपन असू दे, OBC, SBC, SC ST, NT, VJ आणि जर अजून इतर कुठल्या कॅटेगरीज असतील तर त्या सगळ्या कॅटेगरीजला हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत. कुठले डॉक्युमेंट्स आहेत? सगळ्यात पहिलं आहे तुमच्या 10वीची मार्कशीट, जी तुमची 10thची मार्कशीट आहे ती तुमची रिक्वायर्ड असणार आहे. नंतर सेकंड आहे तुमची 12th मार्कशीट, जी आता तुम्ही 12वीची एक्झाम दिली आहे तर आता 12वीची मार्कशीट पण लवकरात लवकर येईल तर ती पण तुम्हाला मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, जे तुमच्या 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. बट एक लक्षात घ्या की 12वीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जेवढे पण तुमचे डिटेल्स आहेत हे सगळे तुमचे करेक्ट असले पाहिजेत. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमची मायनॉरिटी लिहिलेली असते, मुस्लिम मायनॉरिटी किंवा इतर कुठली मायनॉरिटी असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मायनॉरिटी लिहिलेली असते. तर ती मायनॉरिटी लिहिली आहे की नाही तर ते पण एकदा चेक करून घ्या. कारण की ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुमची मायनॉरिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती चेक केलं जातं की त्या तिकडे मायनॉरिटी वगैरे आहे की नाही. तर त्याच्यामुळे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती बाकीचे जेवढे पण काही डिटेल्स आहेत, तुमचं नाव वगैरे, तर हे सगळे करेक्ट असले पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट. या इकडे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय? डोमिसाईल सर्टिफिकेट हे डिफाईन करतं की तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट आहात, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात की नाही, तुमची नॅशनॅलिटी कोणती आहे, तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे आहात की नाही, तर हे सगळं तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेटवरती दिलेलं असतं. सो जर तुम्हाला स्कॉलरशिप वगैरेचे बेनिफिट्स घ्यायचे असतील तर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. बर्थ सर्टिफिकेटवरती पण तेच सगळं दिलेलं असतं की तुमचा कुठं जन्म झाला आहे तर हे सगळं तुमचं बर्थ सर्टिफिकेटवरती दिलेलं असतं. तरी पण मी तुम्हाला हे रेकमेंड करीन की तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवा. कारण की डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला फ्युचरमध्ये भरपूर काय इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्हाला फ्युचरमध्ये भरपूर वेळा लागणार आहे. तर त्याच्यामुळे आत्ता तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. आता तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट 2 टाईपचे येतात, 1 इयरचे इन्कम सर्टिफिकेट आणि 3 इयर्सचे इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे एकामध्ये 1 इयरची व्हॅलिडिटी येते आणि एका इन्कम सर्टिफिकेटवरती 3 इयरची व्हॅलिडिटी येते. तर हे दोघांपैकी कुठलंही इन्कम सर्टिफिकेट चालेल. तुम्ही 1 इयर इन्कम सर्टिफिकेट काढलं म्हणजे 1 इयरच्या व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेट तरी पण चालेल किंवा 3 इयर्सच्या व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेटसुद्धा चालेल. सो दोघांपैकी कुठलंही इन्कम सर्टिफिकेट चालेल, बट तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट हे व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं EWS सर्टिफिकेट. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, हे तुमचं EWS सर्टिफिकेट असतं. जी पण मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तीच मुलं ह्या EWSच्या सर्टिफिकेटला अप्लाय करू शकतात. बाकीचे जी पण रिझर्व कॅटेगरीवाली मुलं आहेत जसे की OBC, SBC, SC ST, NT, VJ, तर त्या मुलांना EWS सर्टिफिकेट ॲप्लिकेबल नाही आहे. जी पण मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, जर तुम्ही EWSसाठी ॲप्लिकेबल असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवायचं आहे. आता EWSचा नक्की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, आपण EWS सर्टिफिकेट कसं काढू शकतो तर ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन. त्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा. सो ह्या इकडे EWS सर्टिफिकेटला फक्त ओपन कॅटेगरीचीच मुलं अप्लाय करू शकतात.
रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं अप्लाय करू शकत नाहीत. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. नंतर नेक्स्ट आहे तुमचं गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट फक्त त्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहे ज्या मुलांनी ड्रॉप घेतला होता त्यांना. ज्या मुलांनी 1 इयर किंवा 2 इयर्सचा गॅप घेतला होता, ज्या मुलांनी ड्रॉप घेतला होता, तर त्याच मुलांना गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्ही अजिबात कुठला ड्रॉप वगैरे घेतलेला नसेल, तुम्ही रेग्युलर मुलं असाल, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची रिक्वायर्ड नाही आहे. बट ज्या पण मुलांनी ड्रॉप घेतलेला आहे तर त्या मुलांनी आत्ताच गॅप सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे, कारण की ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेटसुद्धा मागितलं जातं. नंतर नेक्स्ट आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड हे तुमचं अपडेटेड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक वगैरे नसली पाहिजे. सो जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल, कारण की जेव्हा मी ॲडमिट कार्डच्या रिगार्डिंग व्हिडिओ अपलोड केली होती त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच मुलांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या आधार कार्डमध्ये मिस्टेक आहे, आधार कार्डमध्ये त्यांचं नाव चुकलेलं आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे. सो जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल तर ती तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या, नंतर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे तुमचे पासपोर्ट साईज फोटो. जर तुमच्याकडे तुमचे पासपोर्ट साईज फोटो नसतील तर तुमचे पासपोर्ट साईज फोटो पण तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. सो हेच जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळ्या मुलांना लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे जी पण ओपन कॅटेगरीमधले OBC, SBC, SC ST, NT, VJ अशी इतर कुठल्या कॅटेगरीजची मुलं असतील त्या सगळ्या मुलांना लागणारे हे सगळे डॉक्युमेंट्स असणार आहेत. सो जर तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉटमधनं हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. कॉलेज दोस्तचा एक व्हॉट्सॲप बॉट आहे, त्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्यासोबत पिन कॉमेंटमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. या व्हॉट्सॲप बॉटमध्ये सिम्पली तुम्हाला नाव एंटर करायचं आहे, तुमच्या 12वीच्या कॉलेजचं नाव एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय काय क्लिक्स करायचे आहेत, जसे की तुमचा नक्की सब्जेक्ट ग्रुप कुठला होता, म्हणजे MST CETची एक्झाम आहे तर हे सगळं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर MST CETचा एक ऑप्शन बघायला मिळेल, जसं तुम्हाला ह्याकडे व्हिडिओमध्ये दिसतच आहे. तर त्या तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, म्हणजे एक रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्टचा एक ऑप्शन दिलेला असेल. त्यावर क्लिक करून जेवढं पण तुमच्या काउन्सिलिंग रिगार्डिंग जे पण काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत तर त्या सगळ्या डॉक्युमेंटची एक PDF तुम्हाला ह्याकडे बघायला मिळेल. त्याचसोबत जर तुम्ही कॉलेजची रिसर्च करत असाल, नक्की कुठलं कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, कुठले टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले, तर ते पण तुम्ही कॉलेजची लिस्ट ह्या व्हॉट्सॲप बॉटमधनं काढू शकता. सिम्पली तेच तुम्हाला करायचं आहे. एक्सप्लोरच्या मेन्यूमध्ये तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल महाराष्ट्र टॉप कॉलेजेस, तर त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप कॉलेजची लिस्ट पण तुम्ही काढू शकता. त्यासोबत तुम्हाला रिजन वाईज कॉलेजेसची लिस्ट पण तुम्हाला मिळू शकते, जसे की मुंबईमधले कुठले टॉप कॉलेजेस आहेत, पुण्यामधले कुठले टॉप कॉलेजेस आहेत, तर त्या टॉप कॉलेजची लिस्ट पण तुम्हाला ह्याकडे मिळू शकते. सो हा एक ऑल इन वन व्हॉट्सॲप बॉट आहे, तर तुम्ही हा व्हॉट्सॲप बॉट ॲक्सेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हा व्हॉट्सॲप बॉट ॲक्सेस करू शकता. आता आपण येऊया आपल्या सेक्शन नंबर 2 कडे. सेक्शन नंबर 2 आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर रिझर्व्ह कॅटेगरी. जेवढे पण मुलं रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, जसे की OBC, SBC, SC ST, NT, VJ, तर ह्या कॅटेगरीजला कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहे तर त्याची लिस्ट आता तुम्हाला इकडे दिसणार आहे. सगळ्यात पहिलं आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरीजला, जसं की मी इकडे मेन्शन केलेलं आहे. तर त्या रिझर्व्ह कॅटेगरीजला कास्ट सर्टिफिकेट पण रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमची कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे, जी पण मुलं कॅटेगरीमध्ये आहेत, जसे की OBC, SBC, SC ST, VJ NT, तर ह्या कॅटेगरीजला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण रिक्वायर्ड असणार आहे. नंतर नेक्स्ट आहे तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फक्त OBC, SBC आणि VJ NT ह्या कॅटेगरीजलाच रिक्वायर्ड असणार आहे. SC ST कॅटेगरीजला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे. जी पण मुलं OBC मध्ये आहेत, SBC मध्ये आहेत, परत VJ मध्ये, NT मध्ये आहेत, तर त्याच मुलांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे, जसं की मी ह्याकडे क्लिअरली मेन्शनसुद्धा केलेलं आहे. तर त्याच प्रकारे या कॅटेगरीजला तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. सो हे तुमचे 3 कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत. हे मोस्ट इम्पॉर्टंट सर्टिफिकेट्स आहेत आणि मी तुम्हाला एक सांगतो की हे सर्टिफिकेट्स यायला, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही आत्ताच अप्लाय करून ठेवा, कारण की हे डॉक्युमेंट्स यायला खूप टाईम लागतो, म्हणजे महिनाभर तरी जातोच जातो, काय काय मुलांना 2 महिनेसुद्धा लागतात. तर त्यामुळे आत्ताच ह्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून ठेवा. बरेच मुलं बोलतात की दादा माझ्याकडे ह्या डॉक्युमेंटचे रिसिप्ट आहे, माझ्याकडे अजून ओरिजिनल डॉक्युमेंट्स आलेलं नाही आहे. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आता तुमच्याकडे इनफ टाईम आहे. या टायमामध्ये आत्ता तुम्ही ह्या डॉक्युमेंटला अप्लाय करून ठेवा. जेव्हा तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करायचे टाईम येईल, जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे करायला येईल, त्यावेळी हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. सो कधी अपलोड करायचे आहेत ते मी सगळं तुम्हाला नोटिफाय करेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आत्ता हेच करा की ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून ठेवा, जर तुम्ही अजून अप्लाय केलेलं नसेल तर. आणि ह्या डॉक्युमेंट्सवरची जी पण काही डिटेल आहे ही तुमची करेक्ट असली पाहिजे. जर काय चुकलेलं असेल तर तुमचं मे बी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही.
तुमचं ॲडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये होईल. सो जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील किंवा ह्या डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही, तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल आणि जी पण काही तुमची कॅटेगरीचे बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला मिळणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे आत्ताच ह्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून ठेवा आणि सगळं करेक्ट आहे की नाही हे तुम्ही चेक करून ठेवा. सो हे होतं आपलं सेक्शन नंबर 2. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स. तो हे पण तुम्हाला लिस्टमध्ये दिलेलं आहे, जे व्हॉट्सॲप बॉटवर तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करण्यात येईल. तर त्या व्हॉट्सॲप बॉटच्या लिस्टमध्ये पण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता सेक्शन नंबर 3 आहे आफ्टर सीट अलॉटमेंट. आता दादा हे आफ्टर सीट अलॉटमेंट म्हणजे काय? सो ज्या पण मुलांनी माझी कंप्लीट ॲडमिशन प्रोसेसची व्हिडिओ बघितली असेल, ज्याच्यामध्ये तुमची सीडची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला काय काय ॲडमिशन प्रोसेस करावी लागते हे मी एक कंप्लीट रोडमॅप सांगितलेलं आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितलेली असेल तर त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की सीट अलॉटमेंट काय असतं. जेव्हा तुमचा ऑप्शन फॉर्म होतो त्याच्यानंतर तुमचे सीट अलॉटमेंट लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, तर ते असतं तुमचं सीट अलॉटमेंट. तर एकदा तुमचं सीट अलॉटमेंट झालं, तुम्हाला ॲडमिशनला जाताना ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल इन फ्युचर त्या कॉलेजमध्ये जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर त्याची लिस्ट इकडे असणार आहे. सगळ्यात पहिले आहे तुमचं कॉलेज अलॉटमेंट लेटर, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे तर ते सगळं ह्या कॉलेज अलॉटमेंट लेटरमध्ये दिलेलं असतं. आता तुमच्याकडे हे नसेल, जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये नंबर लागेल त्याच्यानंतर तुमच्याकडे हे कॉलेज अलॉटमेंट लेटर येईल. तर त्यावेळी हे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट लेटर घेऊन जायचं त्या कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. आता रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट पण तेच आहे, बट ह्याच्यामध्ये तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट केलं आहेत की नाही. म्हणजे एक मी तुम्हाला अजून एक स्टेप सांगितली आहे त्या व्हिडिओमध्ये की सेल्फ फ्रीज नॉट फ्रीज. तर तुम्ही सेल्फ फ्रीज केल्यानंतर म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक अमाऊंट पे करावी लागते. एक तुमची कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, त्या कॉलेजमध्ये तो नंबर मला बुक करायचा आहे, तर त्याची तुम्हाला एक फी भरावी लागते जी असते 1000 रुपीज. तर ते तुम्ही पे करून झाल्यानंतर तुमचं एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट येतं की तुमचे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन फायनल झालेलं आहे. तर ते त्यावेळी हे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची एंट्रन्स एक्झाम मार्कशीट, जे पण तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिलेली असतील, MST CETची, JEEची किंवा नीटची एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल तर एंट्रन्स एक्झामचे मार्कशीट पण तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. सो हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी लागणार आहेत. आणि हे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच काढून ठेवा, कारण की ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी जर तुमच्याकडे ह्याच्यापैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. मी लास्ट इयर अशी भरपूर मुलं बघितली आहेत जे खूप मुलं रडली आहेत माझ्यासमोर की दादा माझं ॲडमिशन कॅन्सल झालं. काय काय मुलांकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नव्हते, त्याच्यामुळे त्यांना कॅटेगरीमध्ये नंबर लागला नाही, त्यांचं ओपन कॅटेगरीतून त्यांना ॲडमिशन घ्यावं लागलं, त्यांना फीस जास्त भरावी लागली. इवन ते कॅटेगरीमध्ये असूनसुद्धा त्यांच्याकडे काय काय कॅटेगरीचे डॉक्युमेंट नव्हते, त्याच्यामुळे त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं. ती पण मुलं भरपूर रडत होती, त्यांच्याकडे भरपूर फीस त्यांना पे करावी लागली कॉलेजमध्ये. तर त्याच्यामुळे आत्ताच मी तुम्हाला अवेअर करून ठेवतो आहे की ह्याच्यापैकी जर तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट नसेल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. ह्याच्यानंतर मे बी तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. सो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील तर आत्ताच तुम्ही अप्लाय करून ठेवा. जर कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक असेल तर तेही तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या. आता तुमच्याकडे इनफ टाईम आहे. तुमचं ॲडमिशन प्रोसेसची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईपर्यंत अजून थोडाफार तुमच्याकडे टाईम आहे. तर ह्या टायमामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून घ्या. आणि जर तुम्हाला ह्या डॉक्युमेंट्सपैकी माहिती नसेल की आपल्याला हे डॉक्युमेंट कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला विचारा. तुमच्या पॅरेंट्सला सगळे डॉक्युमेंट्स कुठले कसे अप्लाय करतात तर त्यांना सगळं काय माहिती असेल तर तुमच्या पॅरेंट्सला पण ही व्हिडिओ दाखवा. तुमच्या पॅरेंट्सला पण कळेल की कुठले डॉक्युमेंट्स कसे काढतात ते. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कुठलेही डाऊट्स विचारायचे असतील, जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर ह्या सगळ्या डॉक्युमेंटची जर तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची असेल तर हे तुम्ही कॉलेज डोट्सच्या व्हॉट्सॲप बॉटवरनं डाउनलोड करू शकता. ह्या व्हॉट्सॲप बॉटवरनं तुम्ही महाराष्ट्रामधले टॉप कॉलेजेस किंवा रिजन वाईज टॉप कॉलेजची लिस्ट पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.